आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ। आजपासून नवीन दर लागू होणार। 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या दरात झाली मोठी वाढ। अमेरिकेचा इराणच्या किनारपट्टीवरील रडार केंद्रावर हल्ला। अमेरिकेचा गोरुक आणि केशम बेटांवरील इराणी निरीक्षण तळांवर हल्ला। अमेरिकेला त्यांच्या बेकायदेशीर कृतींसाठी आणि तणाव वाढल्यास जबाबदार धरलं जाईल, मंत्रालयाचा हा इशारा। अमेरिकेच्या ओहियोमध्ये स्ट्रीट फेस्टिवल दरम्यान गोळीबार। गोळीबारात अनेक लोक जखमी। गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींचा शोध सुरू। बॅलेटवर निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका, राज ठाकरेंची भूमिका। संजय राऊत यांची माहिती। देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं, राऊतांची ही प्रतिक्रिया। निवडणूक प्रक्रियेत सुधारणांचं बिल कुणी आणल्यास स्वागत। निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही मोठं वक्तव्य। कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री फडणवीस भडकले। वेळेत कामं करा, नाही तर बंदी, फडणवीसांचा हा इशारा। महायुतीत ऑल इज नॉट वेल। नवी मुंबईमधील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही। महायुतीत शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा, सूत्रांची ही माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाला। पुरावे द्यायला तयार, भाजपने तोंड उघडायला लावू नये। खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला हा इशारा। माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे कळालं तर बिल मांडण्याची गरज नाही। निवडणूक प्रक्रियेत सुधारणांचं बिल पुढे आणल्यास स्वागत। मुख्यमंत्री फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवणारं। निवडणुकीत आम्ही उभे केलेले उभे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा हा हल्लाबोल। वडेट्टीवारांचे आरोप म्हणजे नाचता येणं अंगणवाकडे, निवडणूक लढता येत नाही। माघार घेतल्यावरती टीका सुरू झाली। वडेट्टीवारांनी आत्मपरीक्षण करायला हवं, भाजपच्या परिणय फुके यांची ही टीका। नैराश्यातून वडेट्टीवार कार्यकर्त्यांना वेश्या म्हणाले, त्यांच्याकडून वेश्येचा अपमान। मंत्री संजय शिरसाट यांचा निशाणा। काँग्रेसने टीका टिप्पणी बंद करायला हवी, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा सल्ला। जळगावच्या धरणगावमध्ये पहिल्यांदा शिवसेनेने नगराध्यक्षपदाची जागा गमावली। गुलाबराव पाटलांनी श्रीकांत शिंदेंसमोर नाराजी बोलूनही दाखवली। नगराध्यक्षपदाची निवडणूक हारलो तरी देखील नगरपालिकेमध्ये आमचे सर्वात जास्त नगरसेवक, गुलाबराव पाटील यांची ही प्रतिक्रिया। श्रीकांत शिंदेंनी अंमळनेरमधील बैठकीत कार्यकर्त्यांचे कान टोचले। गर्व बाजूला ठेवून कामं केली पाहिजे, श्रीकांत शिंदेंचं आवाहन। पक्षाची ताकद टिकवायची असल्यास कार्यकर्त्यांनी कामं करावीत, श्रीकांत शिंदे यांचा हा सल्ला। नाशिक विधान परिषदेच्या पाठिंब्यावरून महायुतीमध्ये गोंधळ कायम। नाशिकमध्ये आजही महायुतीच्या नेत्यांमध्ये होणार चर्चा। गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम राहिल्यानंतर पाठिंब्यासाठी प्रयत्न। महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न सुरू। जळगाव नाशिकबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। मोठ्या मताधिक्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जागा निवडून येतील, श्रीकांत शिंदेंकडून हा विश्वास व्यक्त। जळगाव नाशिकच्या बाबतीत वरिष्ठ लवकरच तोडगा काढतील। निवडणूक लढवायची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते। विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीवर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत चाळीसगावच्या शिवसेना शिंदे गटाचा मेळावा। भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। जळगाव नाशिकचा विषय माझ्या आख्यात येत नाही। विधान परिषदेतील बंडखोरीचा विषय वरिष्ठ पातळीवरचा। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटलांना युवा सेनेच्या कोर कमिटीवर घेण्याचे खासदार श्रीकांत शिंदेंचे संकेत। धरणगाव या ठिकाणच्या तालुका प्रमुखांनी प्रतापराव पाटलांना युवा सेनेच्या समितीवर घेण्याची मागणी केली। सोलापूर विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा। करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांचा भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा जाहीर। जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाठिंबा केला जाहीर। सोलापुरात महायुतीच्या बाजूने अदृश्य शक्ती काम करेल। पवारांच्या पक्षातील अंतर्गत वादावरती भाजपच्या आमदाराकडून निशाणा। सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीवरून आता सुभाष देशमुख यांचा हा दावा। सोलापूर जिल्ह्याचे सर्व सूत्र भाजपच्या हातात। सोलापुरात भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम करावं, तळागाळात अन्याय होऊ देणार नाही याची काळजी घेणार, खासदार धैर्यशील माने यांचंही वक्तव्य। छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता, तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळ यांना संधी देण्याबाबत चर्चा। आपल्या वाट्याचं मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीलाच देण्याची भुजबळांची भूमिका। राज्यसभा उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीचा अद्यापही निर्णय नाही। अर्ज दाखल करण्यासाठी अवघा 1 दिवस शिल्लक। राज्यसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार की जागा भाजपकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष। नाशिक आणि जळगावमधील बंडखोरीमुळे महायुतीमध्ये पेच कायम। लवकरच आता मार्ग निघेल, सकारात्मक चर्चा सुरू। उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून हा विश्वास व्यक्त।
70च्या आधी माझा बळी गेलाय. 10 ते 15 वर्षात भाजपने सातत्यानं माझ्या विरोधात उमेदवार दिला. आता अधिक चर्चा करून महायुतीमध्ये मतभेद निर्माण करणं योग्य नाही. अब्दुल सत्तारांनी भाजप विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता किशोर पाटलांची ही टीका. गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये असं राजकारण कधीही बघितलेलं नाही. आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धमक्या मिळाल्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांचेही गंभीर आरोप. सत्ता असल्यानं तुला हे देतो तुला ते देतो असं सांगून महायुतीची मिटवामिटवी होईल. महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. 50 वर्ष सत्तेत राहून कोर्टांचा कसा वापर केला याचा मोठा इतिहास. माजी आमदार संभाजी पवारांच्या कुटुंबाला जाऊन विचारा असं म्हणत जयंत पाटलांच्या कोर्टावरील वक्तव्यावर सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल. उद्या नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहतील. इंडिया आघाडीच्या पुढील राजकीय रणनीतीवर बैठकीत चर्चा अपेक्षित. अजित पवारांप्रमाणे सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये सकाळीच पाहणी दौरा. बारामतीमध्ये एसटी स्टँड परिसरात सुनेत्रा पवारांकडून पाहणी. सुनेत्रा पवारांकडून बारामतीमध्ये विविध विकास कामांची पाहणी. अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक. तर मुंबई सायबर पोलिसांकडून पुण्यातून आरोपी वरुण कडनेला अटक करण्यात आली. वरुण कडनेने अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा आरोप. राजधानी दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार. नीट पेपर फुटीवरून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. सोनम वांगचूक अभिजित दिपके मैदानात. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुढच्या शनिवारचा अल्टिमेटम. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतंही समर्थन मिळालं नाही. अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले. सीजेपीच्या आंदोलनावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. दिल्लीतील आंदोलनात कोणतीही अराजकता झालेली नाही. दिल्लीमधील आंदोलन शांततापूर्ण पद्धतीनं झालं. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनावर संस्थापक अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया. हजारो तरुण त्यांच्या वेदनांसह रणरणत्या उन्हात रस्त्यावर. सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावं लागेल. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंचं हे भाष्य. आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका पण नगरसेवक मात्र विनापगारी. गेल्या 3 महिन्यांपासून नगरसेवकांचं मानधन रोखलं. पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार असल्याचा ठपका. लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी. गेल्या 5 वर्षांपासून एसीबी चौकशी करतीये. हे दबावाचं राजकारण असून माझ्यावर अन्याय असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईक यांनी दिली. राजन साळवे आणि इतरांची चौकशी सुरू होती, त्याचं काय झालं? वैभव नाईक यांचा हा सवाल. पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन 10 जूनला मुंबईमध्ये होणार. 27व्या वर्धापन दिनाचं वायबी चव्हाण सेंटरला आयोजन. शरद पवारांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा सोहळा रंगणार. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबतच्या दाव्याचा मनसेकडून रियालिटी चेक. नगरसेवक यशवंत किल्लेदारांकडून बोटीतून पाहणी करण्यात आली. तर साकीनाका खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचं हे आंदोलन. आपल्याकडे ऑगस्टपर्यंतचा पाणीसाठा शिल्लक. मुंबईकरांचं पाण्यासाठी हाल होणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांची माहिती. पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट. पुढील 4 दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याचा अंदाज. सोलापूरच्या करमाळा तालुक्याला वादळी वारे आणि जोरदार पावसाचा तडाखा. भाळवडीमध्ये केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालं. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. शेतकऱ्यांचं मात्र आर्थिक नुकसान झालं. परभणीच्या पोखरणीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरवरील केळी बाग उद्ध्वस्त झाली. हातातोंडाचे आलेलं केळीचं पीक उद्ध्वस्त. बळीराजा हवालदिल नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी. मुंबईमधील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय. केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा निर्णय. उद्यापासून मुंबईमधील बांधकामं आणि प्रकल्पांसह रुग्णालय, रेल्वे सेवा आणि इतर देखील सेवांना फटका बसण्याची शक्यता. पालघरमधील गांजे ढिकाळे या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद. गांजे गावातील महिलांना शाळेच्या पाड्यात डबक्यामध्ये साचलेलं गढूळ पाणी भरून नेण्याची वेळ आली. तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. मे आणि जूनमधील रेशन धान्य उचलण्यास 15 जूनपर्यंतची मुदतवाढ. ई-पॉस तांत्रिक बिघाडामुळे शासनाचा मोठा निर्णय. कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही. पुरवठा विभागाची ही माहिती. वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या रडारवर. त्यामुळे पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले. मुंबईमध्ये 83% घरांमध्ये सौर ऊर्जा वापरामुळे वीज बिलात मोठी घट. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे 83% ग्राहकांच्या मासिक वीज बिलामध्ये 50% पेक्षा जास्त बचत. टाटा पॉवरची माहिती. गुहागर तालुक्यामध्ये गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्काचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळी भेट. अफवांवरती विश्वास ठेवू नका. किल्ला सर्वांसाठी खुला. पोलीस अधीक्षकांचं हे आवाहन.
मुंबईमध्ये बंदी असताना गुटखा पान मसाल्याची सर्रास विक्री सुरू, तर गुटखा आणि पान मसाल्याची विक्री करणाऱ्यांना एफडीएचा दणका. 5 दिवसांमध्ये एफडीएची 195 ठिकाणी कारवाई, 192 आरोपींना बेड्या ठोकल्या. कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ हा अटकेत गुंड निलेश घायवळपर्यंत पोहोचल्याचा महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती. सचिन घायवळच्या अटकेमुळे निलेश घायवळ संदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता. निलेश घायवळ परदेशात असल्याचा पोलिसांना संशय. पुण्यातील आळंदी मरकळ परिसरामध्ये रेव पार्टी असा पोलिसांचा छापा, तर आळंदी मरकळ रोडवरील रिसॉर्टमध्ये रेव पार्टी सुरू असल्याचं समोर. अनेक तरुणी ताब्यात, अंमली पदार्थ वापरल्याचा संशय. या रेव पार्टीमध्ये 60 ते 70 तरुणी असल्याची माहिती. पालघरच्या गणेशकुंड परिसरामध्ये भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, अपघातामध्ये 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू. अपघातानंतर पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं, गुन्हा देखील दाखल. पुण्याच्या डिंबे धरणाच्या कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेला अल्पवयीन मुलगा वाहून गेल्याची घटना. या मुलाचा रात्री उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता. स्थानिक प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू. मावळच्या तळेगावमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मित्राकडूनच 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार. तळेगावच्या कोझी कॅफेमध्ये ही घटना घडली. आरोपीसह कॅफे मालक आणि आणखी एकावरती गुन्हा दाखल. सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 7,45,000चा हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट. मुळेगाव तांडा या ठिकाणी करण्यात आली कारवाई. अकोल्यात आजारी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयामध्ये वणवण. व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर न मिळाल्यानं पतीला पाठीवर घेऊन जाण्याची ओढावली वेळ, तर अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणा समोर. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पावतीमधून इतर खर्च या नावाखाली सुमारे 3% रक्कम कपात. बाजार समितीकडे चौकशीची मागणी करत शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्याचीही मागणी. नाशिकमध्ये शासकीय मका खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद. 7,269 शेतकऱ्यांकडून 3,84,596 क्विंटल मक्याची खरेदी, तर 8,851 शेतकरी मका विक्रीपासून वंचित. धुळ्यात टंचाईग्रस्त गावांसाठी 48 खासगी विहिरी अधिग्रहित. जिल्ह्यातील 2 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा. साक्री तालुक्यातील 25, शिंदखेडा तालुक्यातील 21 विहिरी अधिग्रहित. 51 गावांमधील नागरिकांची तहान. 48 खासगी विहिरींचं अधिग्रहण करून भागवण्याची वेळ. नंदुरबारमध्ये मद्यधुंद चालकाचा थरार. खासगी ट्रॅव्हल्सची रिक्षाला धडक. अंधारे चौकात अपघातानंतर संतप्त नागरिकांकडून ट्रॅव्हल्सची तोडफोड करत चालकाला मारहाण. मद्यधुंद अवस्थेत 40 प्रवाशांच्या जीवाशी खेळ. ट्रॅव्हल्स चालकावरती कारवाईची मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आउट मोहीम. जिल्ह्यामध्ये गावठी दारूबंदी अंतर्गत 21,65,000चा मुद्देमाल जप्त. 196 गुन्ह्यांची नोंद. धाराशिवच्या परंड्यात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. 1 कोटी 2 लाखांचा अवैध गुटखा जप्त. 3 गोदामांवर एकाच वेळी छापेमारी. संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल. लुधियाना रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना टळली. दिल्लीहून माता वैष्णोदेवी कटराकडे जाणाऱ्या ट्रेनचं कपलिंग तुटलं. ट्रेनचा S2 हा कोच अचानक वेगळा झाला. प्रवाशांमध्ये गोंधळ. सुदैवानं कोणती जीवितहानी नाही. सर्व प्रवासी सुरक्षित. इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियामध्ये निवड. श्रेयस अय्यरकडे T20 संघाची धुरा, तर तिलक वर्मा उपकर्णधार.